जल जीवन मिशन योजनेतून रायगड जिल्ह्यासाठी 1200 करोड रुपयांची कंत्राटे देऊनही शेकडो आदिवासी वाड्या आजही तहानलेल्याच आहेत। त्यांना पिण्यासाठी शुद्ध पाणी पोहोचलेले नाहीत, मात्र ठेकेदारांनी कोट्यावधी रुपयांची बिले काढून घेतलेली आहेत। अशाच मुंबईपासून अल्प अंतरावर असलेल्या पनवेल तालुक्यातील कोरळवाडी आणि घेरावाडी आदिवासी वाडीतील जल जीवन मिशन अंतर्गत मंजूर पाणी पुरवठा योजना तब्बल 3 वर्षे उलटूनही अपूर्ण असल्याने या दोन्ही वाड्यातील आदिवासी बांधवांना सुमारे 1 किलोमीटरवरून हंडाभर अशुद्ध पाणी आणून प्यावे लागत आहे। त्यामुळे ठेकेदार व संबंधित रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अभियंत्यांवर कारवाई करून जल जीवन मिशन योजना तात्काळ पूर्ण करण्यात यावी। या मागणीसाठी ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते आणि कोरलवाडीतील बेबी दशरथ वाघे, सुवर्णा गुरुदास वाघे, रुचिता रमेश पवार, सोनाली संतोष पवार, शकुंतला अक्षय घाटे, प्रगती राजेश वाघे, प्रमिला रोहिदास वाघमारे या आदिवासी भगिनी गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 पासून रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अलिबाग येथील कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे। दरम्यान तिसऱ्या दिवशी उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली असून बेबी दशरथ वाघे या महिलेला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे। CNI महाराष्ट्र न्यूज साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायक। आज अलिबाग या ठिकाणी पनवेल तालुक्यातील आपटा कोरळवाडी आदिवासी वाडीचे बांधव महिला या उपोषणाला बसलेल्या आहेत। गेले 3 दिवसापासून इथं बसल्या आहेत। 7 महिला पाण्यासाठी उपोषणाला बसलेल्या आहेत। अनेक वर्षापासून त्यांचा संघर्ष चालू आहे पाण्यासाठी। जल जीवन मिशन फक्त नावाला आहे, 1200 कोटीच्या वरती हा निधी वापरला जातोय, परंतु लोकांना पाणी मिळत नाही। टाक्या बांधल्या गेल्या, पाईपलाईन टाकल्या गेल्या, पण त्याच्यामध्ये पाणी नाहीये। आज ह्या बांधवांची परिस्थिती अशी, याच्यातली एक महिला, 7 महिला बसल्या होती, त्यातली एक महिला खूप तिची परिस्थिती बिकट आहे, तिला हॉस्पिटलमध्ये हलवलेली आहे। एवढे निष्कृष्ट दर्जाचे हे अधिकारी, ह्यांना अजिबात ह्या गोष्टीची कल्पना नाही की लोक पाण्यासाठी मरतायत, परंतु हे ह्यांच्या खुर्च्या काही सोडायला रिकाम्या नाहीत। आज अशी परिस्थिती आहे, त्या गावामध्ये पाणी नाही। जवळजवळ अनेक वर्षापासून त्यांचा हा संघर्ष चालू आहे। आज आपल्या समोर ग्राम संवर्धन संघटनेचे अध्यक्ष आहेत संतोषदादा ठाकूर, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय। दादा, हा पाण्याचा विषय जो आहे कोरळवाडीचा, नेमकं काय प्रश्न आणि जी योजना राबवली जात होती त्याचं नेमकं काय? दुर्दैवी गोष्ट आहे की ह्या देशामध्ये ज्या आमच्या राष्ट्रपती आहेत त्या आदिवासी समाजाच्या आहेत आणि त्या आदिवासी समाजाच्या असताना सुद्धा ह्या देशातला आदिवासी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहे। त्यातलंच हे जिवंत उदाहरण आहे। हे जे महिला कोरळवाडी आदिवासी वाडी आहे या ठिकाणी त्यांना रस्ता, वीज म्हणजे गेल्या वर्षापर्यंत रस्ताही नव्हता। रस्ता सुद्धा स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर मिळाला। पाण्यासाठी सुद्धा गेले 3 वर्ष ते लोक संघर्ष करतात। अगदी प्रांत कार्यालय, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी, त्याच्यानंतर तहसीलदार, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे पाठपुरावा करून देखील त्यांना आजपर्यंत पाणी मिळालेलं नाहीये। त्यांच्या वाटेला आलेल्या 78 लाख रुपयांचा निधी कुठे गेलाय हा मोठा संशोधनाचा भाग आहे। वाडीत पाणी पोचलंच नाही, त्यामुळे आता टंचाईग्रस्त असलेली वाडी शेवटी असं नाही म्हणजे पाणी न मिळता मरण्यापेक्षा इथे पाण्यासाठी मरू असा निर्धार घेऊन या महिला इथे उपोषणाला बसलेल्या आहेत। आज 3रा दिवस आहे। डोळ्यातून पाणी येतं की अशा परिस्थितीमध्ये पाण्यासाठी सुद्धा ह्या समाजाला ही परिस्थिती येते। तर मागणी हीच आहे की ह्या रायगड जिल्ह्यामध्ये सुमारे 1200 कोटी रुपयांचं जे काही टेंडर वाटलेले आहेत त्या सगळ्याची चौकशी होणं अपेक्षित आहे। ती चौकशी झाली तर निश्चितच खरं समोर येईल की कुणी किती भ्रष्टाचार केलेला आहे। आणि त्यामुळे मी ग्रामसंवर्धनच्या प्रतिनिधी म्हणून ह्या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत ह्या महिला उपोषण करत आहेत तोपर्यंत मी त्यांच्या सोबत राहणार आहे, संघटनाही त्यांच्या सोबत राहणार आहे। एवढा मोठे निधी वापरून पाणी मिळत नाही। दादा, हा संघर्ष त्यांचा बऱ्याच वर्षापासून चालूच आहे, परंतु जर पाणी आता त्यांच्या गावापर्यंत जर पोहोचलं नाही तर आपलं हे उपोषण सोडणार की आणखी पुढे पाऊल उचलणार, कशा पद्धतीने? नाही, आजच सकाळी इथे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत सरवदे, त्यांना मी त्या आमची जी ताई एक हॉस्पिटलाइज झालेली आहे तिचा फोटो आणि त्याच्या खाली मेसेज घेऊन पाठवलेला आहे की साहेब तुम्ही एवढ्या हलक्यात घेऊ नका, जर ह्यांच्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण झाला तर त्यांना तुम्ही जबाबदार असाल, हे तर मी त्यांना सांगितलं। याच्या व्यतिरिक्त जर ह्यांनी प्रश्न मार्गी लावला नाही तर मात्र आम्ही उद्यापासून इथे जी गर्दी गोळा होईल ना
ती गर्दी ह्यांना सावरता येणार नाही एवढं नक्की, आणि मग ह्यांनी त्यांची कार्यालय सांभाळावी. आपल्या समोर संतोषदादा ठाकूर ते ग्राम संवर्धन संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. आदिवासींचा जो काही प्रश्न आहे, रस्ते असतील, पाणी असेल, मूलभूत सुविधा असतील, या मूलभूत सुविधांना त्यांना भांडावं लागतंय, त्यांना झगडावं लागतंय. असं का होतंय नेमकं आदिवासींना, की ज्यांना ह्या रस्त्यावर उतरून आंदोलनच करावं लागतंय, की त्यांच्या सुखसुविधा त्यांना मिळत नाहीत. बरेच ठिकाणी आपण पाहिलं गेलं, कुठेतरी रस्त्याचा प्रॉब्लेम असेल, तिथं कोणतरी आडवा येतोय, आदिवासी बांधवांना पाणी मिळत नाही, रस्ते मिळत नाही, सुखसुविधा असतात त्याच्यामध्ये तुटवडा जातंय. फक्त ठेकेदार आणि अधिकारी यांचा मात्र कोठा चांगल्या पद्धतीने भरला जातोय. मी CNN महाराष्ट्र न्यूज साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड.